नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माहिती मोलाची या YouTube चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आज आपण प्राचीन भारताच्या इतिहासावर आधारित प्रश्न उत्तर घेणार आहोत। अतिशय महत्त्वपूर्ण असे प्रश्न जे की परीक्षेला उपयोगी पडतील असे। चला तर मग सुरुवात करूया। जगातील पहिली नागरी संस्कृती कोणती? जगातील पहिली नागरी संस्कृती सिंधू संस्कृती। सिंधू संस्कृतीच्या उत्खननात सापडलेली शहरे कोणती? हडप्पा व मोहनजोदडो। आर्याचा पहिला वेद कोणता? ऋग्वेद हा आर्याचा पहिला वेद आहे। आर्याची संस्कृती कोणती? वैदिक संस्कृती ही आर्यांची आहे। जैन धर्माचे 24वे तीर्थंकर कोण? भगवान महावीर। गौतम बुद्धांचा जन्म कोठे झाला? लिंबुनी, नेपाळमध्ये। बौद्ध धर्माचे संस्थापक कोण? भगवान गौतम बुद्ध। गौतम बुद्धाचा निर्वाण म्हणजे निधन कोठे झाले? मध्य प्रदेशातील कुशीनगर या ठिकाणी झाले। हीनयान व महायान कोणत्या धर्माच्या शाखा आहेत? या दोन शाखा बौद्ध धर्माच्या आहेत। भारतावर स्वारी करणारा ग्रीक कोण? अलेक्झांडर। मौर्य साम्राज्याचा संस्थापक कोण? सम्राट चंद्रगुप्त मौर्य। भारताचा पहिला सम्राट कोण? चंद्रगुप्त मौर्य हा भारताचा पहिला सम्राट आहे। सम्राट अशोक राजा केव्हा झाला? सम्राट अशोक इसवी सन पूर्व 261 मध्ये राजा झाला। सम्राट अशोक हा कोणाचा पुत्र होता? सम्राट अशोक हा सम्राट बिंदुसार यांचा पुत्र होता। अशोकने बौद्ध धर्माचा स्वीकार केव्हा केला? कलिंग युद्धानंतर सम्राट अशोक राजाने बौद्ध धर्माचा स्वीकार केला। भारतातील प्रसिद्ध प्राचीन विद्यापीठे कोणती? तक्षशिला व नालंदा ही भारतातील प्रसिद्ध प्राचीन विद्यापीठे आहेत। युएझ हा चीनी प्रवासी कोणाच्या काळात भारतात आला? युएझ हा राजा हर्षवर्धन यांच्या काळामध्ये भारतामध्ये आला। महाराष्ट्रात अजिंठा व एलोरा लेण्यांची निर्मिती कोणाच्या काळात झाली? गुप्त वंशाच्या काळात। गुप्त घराण्याचा पहिला राजा कोण? चंद्रगुप्त हा गुप्त घराण्याचा पहिला राजा आहे। सातवाहन वंशाची स्थापना कोणी केली? राजा सिमुखने सातवाहन वंशाची स्थापना केली। प्राचीन काळी महाराष्ट्रावर कोणत्या वंशाची सत्ता होती? प्राचीन काळी महाराष्ट्रावर सातवाहन वंशाची सत्ता होती। कोणत्या वंशाच्या काळात भारताचा सुवर्णकाळ होता? गुप्त वंशाच्या काळात। वर्धन घराण्याचा राजा कोण? राजा हर्षवर्धन। शालिवाहन शक संवत कोणी सुरू केला? सम्राट कनिष्कने। अशोकाच्या काळातील सर्वात मोठी उपलब्धी कोणती? अशोक स्तंभ, स्तूप व शिलालेख हे अशोकाच्या काळातील सर्वात मोठी उपलब्धी म्हणून ओळखली जाते। तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आजचे प्राचीन भारताच्या इतिहासावरील प्रश्न। हे तुम्हाला कसे वाटले हे अवश्य कळवा। पुन्हा भेटूया नवीन माहितीसह, नवीन व्हिडिओसह।